आवाज करू नका, अजिबात आवाज करू नका. मला जरा बिबट्याचा वास पण आहे आणि ते आल्यासारखं येते बाबा. हळूहळू बिबट्याने मला येते. तो बहुतेक लांब आहे आणि याची शक्यता आहे. अहो नाही येणार. चांदणी चौकात किती गर्दी आहे, तो येणारच नाही. आम्ही सेफ आहे कोथरूडकर. पुतळ्यांच्या दुकानात आलाय बिबट्या, काउंटरवर बसून विचारतोय सदाशिव पेठ कुठे आहे. पुण्या घर किंवा फार्म हाऊस शोधतो. रात्री त्याला आज दिवसा रात्र असं काही राहिलंच नाही. त्याला केव्हा त्याला पाय असतात केव्हा कुठे दिसतो, कुठे दिसतो. फक्त एवढं आहे की जे व्हॉट्सअपवर येतात बिबट्याचे फोटो त्याच्यावर घाबरू नका. AID केले असतात. जर प्रत्यक्ष सकाळमध्ये पेपरमध्ये किंवा टीव्ही मध्ये आला तर समजा आता सगळ्या बातम्या खोट्या असतात. हिंजवडीत पण घुसलेले आहे आता बिबट्या. हिंजवडीत कशाला जाऊ मारायला. मध्ये आहे. जुन्नर भागात खूप आहेत ते तर बिबट्या. भीमाशंकरचं हे जवळ आहे तिथे. हो जंगल जंगल. आपण जर विचारलं बिबटे किती आहे तुमच्या गावात, तर ते लोक म्हणतात बिबटे नाही आमच्या गावात, आम्ही बिबट्यांच्या गावात. काही चुकीचं नाहीये. बिबटेनगर असावं. बिबट्यानगर बसवायची आयडिया चांगली आहे. माझ्या सगळ्या नातेवाईकांना बोलून घेतो. छान छान आयडिया आहे. आणि छान आयडिया आहे. जुन्नर तालुक्यात जसं आहे ना, म्हणजे वाटतं आपण बिबट्याचे आता कपडे घालावे घालावे आणि आपण फिरावं गावात. म्हणजे असं एक आपल्या बीएड किंवा ते रमजान ईदला ते वाघाचे हे सोंग घेतात. काहीतरी बोलू नको. आता बिबट्याचे घेतील आणि ते म्हणतात काही एखादा बिबट्या चुकीचं नाहीये असला ते. तर काय सांगतात ते. आणि सर्कस मध्ये सुद्धा आपला रिंग मास्टर असतो ना, आपल्याकडे जो रिंग मास्टर हातात सगळे कधी कधी सगळे जर चवताळले ना तर सगळे रिंग मास्टरच्या अंगावर तो रिंग मास्टर असा पळून जातो की नको तू खा. करतोय याचं कारण काय? काय अहो येईल आपल्या घरात. आधुनिकीकरण, जंगल तोड केली, त्यांचं सगळं राहण्याची व्यवस्था. त्या कारणापेक्षा दुसरं तेवढं एकच कारण नाही. ऐका पूर्वी बिबट्यांना 12 वर्षातून फक्त 2च पिल्लं होत. वा गेली. आता एका वर्षाला त्यांना 3 पिल्लं होतात. त्यांची खरेदी खूप वाढवली कारण आपल्याकडे ते काय होतं, ऋतुचक्र जमवण्यासाठी ते आपण वाघासाठी गव्हर्नमेंटने फार मोठा एक प्रकल्प राबवला. त्या प्रकल्पामध्ये सगळं झालं. त्यापेक्षा अजून महत्वाचं म्हणजे कसं आहे की पहिले लहान लहान प्राणी बिबट्याला खायला मिळायचे जंगलामध्ये. आता इतके खाऊ टाकले की बिबट्याला खायला लहान लहान प्राणी नाहीये म्हणून ते आता सिटीवर येत आहेत. जंगल तोड झाली. हा पण म्हणून ते प्राणी खायला नाही त्यांना अजिबात. तुम्ही त्याचं हे केलंय सगळं. प्राणीच खायला नाही तर कचबी करणार काय. त्यांना सुरक्षितता राहिली नाही त्यामुळे हे ऋता बरोबर वाटतं. अहमदनगर जिल्ह्यात 23 बिबटे पकडलेले 23 बिबटे पकडलेले आहेत. त्यांना आता आज खायला त्यांना रोजचा खर्च 4.5 लाख रुपये. 91 बिबटे पकडले पिंजऱ्यात, त्यांना सोडायचं कुठे हा मोठा प्रश्न आहे. मोदी घेऊन चालले. परत गावात येतात कुठे मोदी आता रशियाला आणि इकडे घेऊन चालले. बाहेर देशात घेऊन चालले. बंगालमध्ये सोडा. बंगालमध्ये काय ऑलरेडी आहे. ऑलरेडी नाही पण बिबट्या प्रश्न हा दिवसेदिवस वाढत चालणार आहे. इतकं वाढणार आहे की लोकांची रात्री झोप उडणार आहे. आला बिबट्या काय खोटं असं तरी आलं बिबट्या लोक जात एक असं असतं त्याच्यामध्ये असं आहे, हे जे नरभक्षक प्राणी आहे ना, जोपर्यंत त्याला माणसाचं रक्त लागत नाही ना तोपर्यंत माणसाचं त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि जेव्हा तो माणूस त्याच्या जवळून गेला तर ते काय करणार नाही. पण ज्या बिबट्याला माणसाचं रक्त लागलंय ना त्याला आपण होतो दारोड्याला कशी चटक लागते तशी माणसाला हल्ला. रात्री झोपलेले माणसं काय प्राणी पक्षी काय रात्री झोपलेले आम्ही माळशेज घाटामध्ये लहान मुलांना घेऊन होतो. साहेब आम्ही माळशेज घाटामध्ये 14 वर्ष काम केलं आहे. तेव्हा 7 ते 8 बिबटे आमच्या धरणाच्या साईडला आले. त्यावेळेस तिथं सुद्धा बिबट्याचा सुटसाटच होता. काहीतरी ठोस उपाय झाले पाहिजे ना याच्यावर. अजून सांगा ना आपण उपाय सुचवा. याच्यामध्ये सरकार म्हणजे कोण आहे? AI इतका फायदा घेणार आहे नसेल तिथे सुद्धा ते बिबट्या हे बाई बरोबरच बोलते. आणि ते आपल्याला काही कळणार नाही. बरोबर नाही का, एक दारू पिलेला माणूस दाखवला बिबट्या येऊन त्याची दारू पितून तो परत जाऊन त्याच्यावर हल्ला करतो. अर्थ परिस्थितीचं गांभीर्य कोणाला राहिलं नाही. कोणी काही रील बनवायचे मनोरंजनासाठी टाकायचे आणि लोकांनी घाबरायचं.